तिसरा ब्लाऊज बिछाण्यावर फेकत नेहा ओरडली, शिट, तिघांपैकी एकही ब्लाऊज बसत नाहीये. दाढी करता करता अरुणने बाथरूम मधून म्हटलं, तुझ्याकडे इतके ब्लाऊज आहेत, फक्त हे 3 का घेऊन बसलीयस? कारण ह्या साडीवर हेच 3 ब्लाऊज मॅच होत आहेत. आईने गेल्या दिवाळी सणाला घेतली होती ही साडी मला. तिनेच मोठ्या हौसेने आमच्या टेलरकडून स्लीवलेस, लॉंग आणि शॉर्ट स्लीव्हचे ब्लाऊज शिवून आणले होते. वर्षभरात मी इतकी सुटले की यातला एकही ब्लाऊज बसत नाहीये आणि मला काही उसवायला येत नाही. टेलरकडे घेऊन जा, मला वेळ नाहीये. आणि असता तरी ऐन दिवाळीत कुठल्या टेलरने ब्लाऊज उसवून दिला असता. इतक्या साड्या आहेत तुझ्याकडे, त्यातली एक नेस की. का इतका त्रास करून घेतेस? गालावर आफ्टरशेव चोपडत अरुण म्हणाला. नेहा पुढे काही बोलली नाही, पण मनात चक्र सुरू झालं. पुरुषांना कळायचं नाहीच ना. सांगून कळत नाही तर स्वतःहून काय कळणार? गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या आदल्या रात्री नेह्याची आई वारली. रात्री अचानक छातीत दुखू लागलं. तातडीने हॉस्पिटलला नेलं, पण त्याआधीच तिने प्राण सोडला होता. त्यामुळे नेह्याची गेली दिवाळी दुःखाची होती. आईने दिलेल्या साडीची घडी मोडता आली नव्हती. वर्षभर लागलं नेहाला त्या दुःखातून बाहेर यायला. तिचं रोजचं जिम, व्यायाम, कुठेही मन लागत नव्हतं. वजन वाढलं होतं. 2-1 महिन्यांपासून कुठे ती हळूहळू पूर्वपदाला येत होती. उद्या दिवाळी. आईने दिलेल्या साडीची घडी मोडायची म्हणून तिने 3 ब्लाऊज घालून बघितले. एकही बसत नव्हता. आणि रोजची धावपळ, सकाळची नाश्त्याची, डब्यांची तयारी, तिचं ऑफिस, त्यात सध्या घातलेला फराळाचा घाट. तिला टेलरकडे जाऊन त्याचा बाबापुता करून ब्लाऊज उसवून घ्यायची उसंत नव्हती. तिने हलकेच साडीवरून हात फिरवला. आईने ही साडी घेताना असाच हात फिरवून तिचा पोत पाहिला असेल. तिचा स्पर्श झालेली शेवटची साडी. जणू नेहाला त्या साडीमार्फत आईचा स्पर्श जाणवला. तिने डोळ्यातलं पाणी परतवून लावलं आणि दुसरी नवी कोरी साडी नेसायची ठरवलं. येऊ का आत? उघड्या दारावर टकटक करत सासूबाईंनी विचारलं. या आई, नेहाने साडीची घडी करून कपाटात परत ठेवत म्हटलं. अरुण, अरे आज आठवणीने माझे आय ड्रॉप्स आणशील का? अरुणने जीभ चावली. सॉरी आई, प्रिस्क्रिप्शन बॅगेत आहे. रोज आणू म्हणत विसरतोय. आज नक्की आणतो. नेहाने त्याच्याकडे डोळ्यानेच काय हे म्हणत म्हटलं. ते इकडे ते प्रिस्क्रिप्शन. आजही नक्की विसरशील. आई, मी आणते. पण फरक पडतोय ना ह्या ड्रॉप्समुळे? हो, म्हणजे काही वाचायचं म्हटलं, टीव्ही बघायचा म्हटलं, डोळ्यांचं काहीही काम म्हटलं तरी डोळे गळतात. पण ड्रॉप्स सुरू केल्यापासून चुरचुरणं कमी झालंय. थोड्या वेळाने अरुण आणि नेहा तयार होऊन ऑफिसला निघाले. त्यांची मुलगी गार्गी शाळेला दिवाळीची सुट्टी असल्यामुळे घरीच होती. संध्याकाळी नेहाने घरी आल्या आल्या सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांना आय ड्रॉप्स दिले. त्यांच्या खांद्यावर कसलासा एक धागा दिसला. तिने तो काढून बाजूला झटकला आणि तिच्या खोलीत गेली. तिच्या बिछाण्यावर तिने सकाळी ट्राय केलेले ते 3 ब्लाऊज होते. तिच्या नक्की लक्षात होतं की तिने ते ब्लाऊज परत कपाटात ठेवले होते. मग तिला तो सासूबाईंच्या खांद्यावरचा धागा आठवला. ब्लाऊजच्याच रंगाचा होता. तिने हसत 3 ब्लाऊज ट्राय करून पाहिले. 3 ब्लाऊज छान बसत होते. ती तडक सासूबाईंच्या खोलीत गेली. तिचा चेहरा पाहून त्या म्हणाल्या, बसतायत का नीट? परफेक्ट अगदी. पण डोळे गळतात ना तुमचे. किती वर्षांनी घेतला सुईदोरा हातात. आणि 3 ब्लाऊज उसवायची काय गरज होती? आईने दिलेल्या साडीवरून तुला हात फिरवताना पाहून भरून आलं. म्हटलं करूया ट्राय. गार्गीकडून तुझ्या कपाटातून ब्लाऊज तर काढून घेतले, पण सुईत दोरा काही टाकता येईना. मेलं, मला काही दिसेच ना. मग तिच्याकडूनच घालून घेतला. नंतर बसला हात तर म्हटलं उसवून टाकू तिनी. नेहाने हसून मान डोलावली आणि सासूबाईंच्या डोळ्यात ड्रॉप्स घालून ती बेडरूम मध्ये परतली. त्यावेळी तिने डोळ्यातलं पाणी परतवून लावलं नाही. ती साडी, तिची आई, ती आणि सासूबाई या तिघींना बांधणारा धागा झाली. मित्रांनो, तुम्हाला